सौदागर आणि सांगवी येथे छापा टाकून देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 14 उच्चभ्रू तरुणींची पोलिसांनी सुटका केली, तर त्यांना हे घृणास्पद कृत्य जबरदस्तीने करण्यास भाग पाडणाऱ्या 13 दलालांना पोलिसांनी अटक केली। परंतु या सेक्स रॅकेट मागचा मुख्य सूत्रधार आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत। दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक तरुणी 25 जूनला घरातून बेपत्ता झाली। ती पिंपळे सौदागर भागात असल्याची माहिती नातलगांना मिळाली। मुलीच्या प्रेमापोटी आई आणि भाऊ दिल्लीतून शहरात दाखल झाले। त्यांनी आपले गाऱ्हाणे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मांडले। या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत आणि मुलीविषयी आईची तळमळ पाहता वेळ न घालवता पोलीस उपायुक्तांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले। पिंपळे सौदागर मधील शिवार गार्डन समोर बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास सापळा रचून एका ऑल्टो मोटारीवर पोलिसांनी छापा टाकला। त्यातून 3 तरुणींची पोलिसांनी सुटका केली। त्यातच पोलिसांना हवी असणारी तरुणी मिळाली। यांच्यासह 2 दलालही पोलिसांच्या हाती लागले। दिवेश राम मोहंतो वय 23 मूळचा थेरगाव आणि अजय लोक बहादूर गिरी वय 19 अशी या दलालांची नावे आहेत। या कारवाईनंतर 1.5 महिन्यांपासून बेपत्ता असणारी मुलगी आईला भेटली। आईने हिला माझ्यासोबत घेऊन जाऊ द्या अशी विनवणी पोलिसांकडे केली। मी आई बरोबर जाणार नाही, मी आहे त्या आयुष्यात बरी आहे, मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू द्या असा निर्धार त्या मुलीने व्यक्त केला। हे बोल ऐकून पोलीस थक्क झाले, तर आई आणि धाकट्या भावाला अश्रू आवरले नाहीत। पकडलेल्या दलालांकडे केलेल्या चौकशीत पोलिसांना यात आणखी अनेकांचा समावेश असल्याचे आढळून आले।